आज मी एक नवीन डिझाईन तयार करणार आहे. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे अस्तर आहे. हा ब्लाऊजचा कपडा आहे. अस्तर मी कट करून घेतलेला आहे. आता ते आपण कपड्याला स्टिच करून घेऊया. हा ब्लाऊजचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे. त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घेऊया. इथे एक शिलाई लावून घेऊया. इथेही एक शिलाई लावून घेऊया. मी अस्तर कपड्याला जोडून घेतलेला आहे. आता एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करूया. कपडा कट करून झालेला आहे. आता आपण बारीक बारीक कट लावूया. आणि अस्तर पलटी करून घेऊया. अस्तर पलटी करून घेतलेला आहे. आता एक गळ्यावरती एक दाब शिलाई लावून घेऊया. इथे एक दाब शिलाई लावून घेऊया. दाब शिलाई लावून घेतलेली आहे. पूर्ण अस्तरावरती शिलाई लावून घेऊया आणि एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून टाकूया. अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण डिझाईन तयार करणार आहोत. डिझाईनसाठी मी हा साडीचा कपडा घेतलेला आहे. हा लांबच्या लांब सरळ अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत. 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्या आपण आता एकमेकांना जोडून घेऊया. म्हणजे पट्टी लांब होईल. अशी सरळवर सरळ बाजू ठेवून आपण इथे शिलाई लावून घेऊया. दोन्ही पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत. आता कपडा हा असा आपण पकडूया आणि असा डबल फोल्ड करून एक शिलाई लावून घेऊया. पूर्ण कपड्यावरती एक अशी शिलाई लावून घेऊया. पूर्ण कपड्यावरती मी शिलाई लावून घेतलेली आहे. आणि शेवटच्या ठिकाणी आपण अशी आडवी एक शिलाई लावून घेऊया. मी एक पेन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हा सर्व कपडा पलटी करून घेऊया. सर्व कपडा मी पलटी करून घेतलेला आहे. आता हा पेन आपण बाजूला काढून टाकूया. बघू शकता तुम्ही एवढी लांब पट्टी तयार झालेली आहे. त्याची आपण डिझाईन तयार करणार आहोत. ही पट्टी आपण अशी पकडूया आणि त्याला छोट्या छोट्या प्लेट्स देऊया. पूर्ण कपड्यावरती अशाच बारीक बारीक प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. पूर्ण कपड्यावरती मी प्लेट्स दिलेल्या आहेत. एक बघा तुम्ही अशी छान अशी फ्रिल तयार झालेली आहे. छान अशी फ्रिल तयार झालेली आहे. ही फ्रिल दोरी आणि मणी असं घेऊन आपण डिझाईन तयार करणार आहोत. पहिल्यांदा आपण गळ्यावरती ही फ्रिल स्टिच करून घेऊया.
पूर्ण गळ्यावरती ही फ्रिल मी स्टिच करून घेतलेली आहे. आता आपण ही नाडी घेऊया आणि इथे स्टिच करून घेऊया. आता ही नाडी आहे ती आपण अशा झिगझॅगच्या पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत. पूर्ण गळ्यावरती आपण ह्याच पद्धतीने दोरी स्टिच करून घेणार आहोत. पूर्ण गळ्यावरती मी जोडी स्टिच करून घेतलेली आहे. आता इथे आपण मणी लावून घेणार आहोत. मी सुई घेतलेली आहे. सुईच्या सहाय्याने आपण तिथे मणी जोडून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व गळ्यावरती मणी जोडून घ्यायचे आहेत. मी मणी जोडून घेतलेले आहेत आणि पाठचे स्टक्स लावलेले आहेत. दोऱ्या सुद्धा जोडून घेतलेल्या आहेत. तर झाली तर मग छान अशी डिझाईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.